मथुरचा वाढदिवस तुम्ही साजरे कराल, कारण हा जो आपला मथुर आहे त्याने तुमचं नाव तर खूप उंचावर टेपवलंय. बोलायचं झालं तर खूप कमी वयात या मथुरने तुम्हाला एक मोठ्या पदावरती बोलता तर नाही येणार, परंतु तुमच्यासाठी खूप मोठं नाव केलंय त्यांनी. जगाच्या बाहेर गेलो तरी हा मथुर राहुलभाई पाटील यांच्या नावाने आपल्याला बघायला भेटतो. पण तुम्ही मथुरबद्दल काय बोलाल? आज त्याचा वाढदिवस. सर्वप्रथम सर्व मथुर फॅन फॅमिली आणि अखंड महाराष्ट्राचा प्रेम सर्वांनाच आज खूप आनंदाचा दिवस आहे सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. आणि माझ्या लाडक्या मथुरला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आम्ही कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता जेवढी फॅन फॅमिली आहे, आमचा कुटुंब आहे, तुमच्यासारखे मित्र आहेत, सगळे एकत्र येऊन आपण छोटासा वाढदिवस साजरा केला. आणि मथुरच्या वाढदिवसानिमित्ताने मी मथुरला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. माझं आयुष्य त्याला लागो हीच आई एकविरेला मी प्रार्थना करतो. आणि आज कोणत्याही प्रकारचा मी बाईट नाही देणार. शुभम जे पण आहे ते मथुरबद्दल 4 शब्द माझ्यातर्फे बोलणार. आणि मथुरबद्दल बोलणं म्हणजे बोलणं तेवढं कमीच आहे, कारण की एक कुटुंबाप्रमाणे माझ्या फॅमिलीप्रमाणे आज माझा जीव आहे. याच्या पलीकडं जसा शुभम आहे माझ्यासाठी गौरव आहे, तसे तुम्ही सर्व आहेत. तर त्याच्या पलीकडं मी जास्ती काही बोलणार नाही. जे काही सर्वांना फोटो काढायचे असतील या कोणत्याही प्रकारची बाईट लागेल, शुभम माझा छोटा भाऊ आहे, शुभम तुम्हाला बाईट देईल. आणि काही प्रश्न असतील शुभमकडे विचारायचे तुम्ही, त्यांचा उत्तर चांगल्या प्रकारे शुभम देईल तुम्हाला. आणि मथुरला पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि तुम्ही सगळे इथे न आमंत्रण करता इथे आले, तुमच्या सगळ्यांचे मी हात जोडून आभार व्यक्त करतो. आणि या महाराष्ट्राचे जगभराची जी जनता आहे, आमचा कुटुंब आहे, त्यांनासुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण की सकाळपासनं रात्री 12 वाजल्यापासनं तर 4 वाजल्यापर्यंत 3:30 वाजेपर्यंत फोन चालू होते. सकाळी 6 वाजल्यापासनं आतापर्यंत फोन चालूच आहे. फोन वाजतोय आता पण, हे बघा याच्यामध्ये फोन चालूच आहे अजून. तर सर्वांचे आभार व्यक्त करतो. ज्यांचे फोन उचलायला भेटले त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोचल्या, मथुरपर्यंत पोचल्या. जे काही असेल आता शुभमची संपर्क. दादा एक प्रश्न, तुम्ही मागच्या बाईटमध्ये म्हणता होता सॉस म्हणजे मथुर, आणि आज सुद्धा तुम्ही पहिले दर्शन मथुरसाठी मग पुढच्या सुरुवातीला लागता, काय बोलत दादा? काय असतं माहिती आहे का भाऊ, मथुर तर माझा जीव आहे. तसा माझे 2 राजवीर रणवीर दिसले, तसा माझा शुभम आहे, गौरव आहे, माझी फॅमिली आहे. तसंच मथुर माझ्यासाठी आहे ना भाऊ. मी माझ्याकडे बोलायला काहीच नाही मथुरबद्दल, कारण की माझा देव येतो, याच्या पलीकडे काहीच बोलत नाही. थँक्यू. तुम्ही सगळे मान सन्मान ठेवला, इथपर्यंत आले, शुभेच्छा दिल्या. आणि आज बड्डे एन्जॉय केल्यानंतर शुभमला पकडा, काय तुम्हाला पार्टी लागेल ती तुम्हाला पार्टी मिळेल नक्की. शुभम दादा, संपूर्ण महाराष्ट्रातनं मथुरला म्हणजे भरभरून अशा शुभेच्छा येतात. काय सांगाल ते जनतेला जे एवढी सगळं प्रेम करतात मथुरवरती आणि तुमच्यावरती? मथुरवरती म्हणजे आज भरपूर लोकांनी सर्व महाराष्ट्रातून म्हणजे फोन आले, भरपूर लोकांचे जेवढ्यांनी फोन केले त्यांचे सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो. काही फोन नाही उचलायला भेटले, कामं होते त्याच्यामुळे. जेवढ्यांनी कॉल केले त्यांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद करतो. आणि खरं तर राहुल दादा म्हणजे तुमचा प्लॅन पण नव्हता बर्थडे सेलिब्रेट करायचं, पण ही सगळी मंडळी आल्याच्या नंतर प्लॅन तर असं काहीच नव्हतं. अचानक दादा बोलला की सर्व आता पोरं आपली जेवढी पण आहेत तेवढी आली, त्याच्यामुळं सर्व हे नियोजन झटकेपटमध्ये केलेलं आहे. आणि गौरव दादाबद्दल काय बोलशील? कारण का नेहमी आपण बघतो पडदे आडच राहतात, त्याला गौरव दादा आमचा किंग आहे, त्याच्याबद्दल काय बोला तेवढं कमीच आहे.